आता मी उभा आहे बाणगंगा नदीच्या पात्रामध्ये। ही कोरडी ठक्क पडलेली बाणगंगा जिच्या पात्रातून बेसुमार असा वाळू उपसा केला जातोय। अवैध पद्धतीनं या बाणगंगेतून JCB आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रात्रीच्या अंधारामध्ये इथला मोठ्या प्रमाणातला वाळू साठा जो आहे तो वाळू माफिया घेऊन जात आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामध्ये आपण भूम आणि परांडा तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी पाहिली त्यावेळेस या बाणगंगेनं सुद्धा आपलं पात्र सोडलं होतं आणि त्यामुळं नदीकाठची शेकडो एकर शेतजमीन असतील, शेतीची पिकं असतील, ती पाण्याखाली आलेली आपल्याला पाहायला मिळालं। या बाजूला आपण पाहू शकतात की हा बाणगंगेवरचा जो पूल आहे जो पावसामध्ये या पुलाला वाहून गेला आणि तो अद्याप देखील दुरुस्त झालेला नाही आहे। पावसामधला आलेला काडी कचरा अजूनही त्या पुलावरच तसाच अडकलेला दिसतोय। या बाजूची असलेली शेतजमीन देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेली आणि आता याच बाणगंगेच्या पात्रामध्ये वाळू माफियाकडनं वाळू उपसा केला जातोय। याचा नदीपात्र बदलण्याचा धोका भविष्यामध्ये वाढलेला आहे। एकीकडे शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळत नाहीये, दुसरीकडे इकडे पूल जे आहेत ते अजून दुरुस्त होत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जो वाळू माफिया आहेत त्यांचा हा जो बेसुमार वाळू उपसा आहे तो सुरू आहे। या ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये हा पूर्ण वाळू नेली जाते। आपण पाहू शकतात की हे मोठमोठे वाळूचे ढीग आहेत आणि मोठमोठे खड्डे आपल्याला ह्या नदीपात्रामध्ये पाहायला मिळतात। त्यांची दहशत एवढी असते की गावातला माणूस आता एकही कॅमेऱ्यासमोर या वाळू उपशाबद्दल बोलायला तयार नाही आहे। कुठंतरी अधिकाऱ्यांचा वरदहस्त यांना मिळतो आणि त्याच्यातूनच हा वाळू उपसा केला जातो असं गावकरी खाजगीत सांगतात, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलायला कुणीही तयार नाही आहे। बाणगंगेचं पात्र गेल्या वेळेसच आपण पाहिलं की पावसामुळं नदीपात्राबाहेर आलेलं पाणी शेकडो एकर जमीन इथली वाहून गेली, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। त्यामुळं किमान आता तरी हा अनधिकृतपणे सुरू असलेला उपसा थांबवावा आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे, गावकऱ्यातून होत आहे। मात्र प्रशासन यावर कारवाई कधी करणार आणि कशी करणार याकडेच लक्ष लागलं आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, भूम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.